मला सांगायचंय काय की आता तुकोबा राया पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभे आहेत, परंतु काय मागावं? भगवंताला मागणी तर केली, मागणे एक तुझं प्रती आहे, देशीला तरी पाहिजे पांडुरंगा. बरोबर पांडुरंगा, हे तुझ्याकडे आता मागणार आहे, परंतु काय मागावं? म्हणून ज्यावेळेस तुकोबा राय विचार करू लागले आणि विचार करत असताना त्यांना आठवलं की माझा अवतार नामदेव महाराजांच्या अवतारात ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस, आणि नामदेव महाराज एकदम भगवंताचे लाडके भक्त होते. त्यावेळेस पहा, नामदेव महाराजांच्या हाताला पांडुरंग परमात्म्यालाच यावं, केवढा मोठा अधिकार आहे. नवे नवे नामदेव महाराजांच्या हाताला पांडुरंग परमात्म्याला दूध द्यावं, प्यालं का नाही? फिरविला देऊळ जगा माझी ख्याती, फिरविला देऊळ जगा माझी ख्याती, फिरविला देऊळ जगा माझी ख्याती, फिरविला देऊळ जगा माझी त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पांडुरंग परमात्म्यानं नामदेव महाराजांच्या कीर्तनात केवढा मोठा अधिकार. ज्यावेळेस वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन करायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनात काय व्हायचे? नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या कीर्तनात नाचावं. नवे नवे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचताना देवाचा पितांबर ज्या वेळेस इतके बेधुंद होऊन पांडुरंग परमात्मा नाचायचे की पांडुरंग परमात्म्याचा पितांबर सुटतो आणि कबीर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला सावध करावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा. एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराजांचा होता. त्या नामदेव महाराजांना पहा, पांडुरंग परमात्म्यानं हाक मारावी नामदेवा. आणि तुकोबा राय हा विचार करत आहे, ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या अवतारात मी आहे त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला हाक मारली नामदेवा. माझं एक छोटस काम आहे बरं. नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याला हाक मारावी आणि नामदेव महाराज रावळ्याकडे रामदेव महाराजांनी धाव घ्यावी, पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहावं. आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर नामदेव महाराज ज्यावेळेस उभे आहेत त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना म्हणू लागले, अरे नामदेवा, युगे 28 वर्ष झाले या विटेवरती मी उभा आहे. किती? युगे 28 वर्ष झाले या विटेवरती मी उभा आहे. आणि त्या विटेवरती उभा असताना भक्तांचं रक्षण करता 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 खूप थकून गेलो रे बाबा, मला आता विश्रांतीची गरज आहे. अरे राम अवतार होता, राम अवतारामध्ये ज्या वेळेस
वनवास घडला. त्या वनवासामध्ये अनवाणी फिरलो. अनवाणी फिरत असताना ज्या वेळेस लंकेच्या रावणानं सीतामाईला नेलं, त्यावेळेस तिच्या शोधार्थ फिरत असताना भक्तांचं रक्षण करता 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 बाबा खूप थकलो. मला विश्रांतीची गरज आहे. त्याच्याही पुढे राम अवतार संपतोय न संपतोय. कृष्ण अवतार धारण केला. त्यावेळेस कृष्ण अवतारामध्ये 101 कौरव आणि 5 पांडव. आणि या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांच्या बाजूने ज्या वेळेस मी रथाचं सारथ्य करत आहे, त्यावेळेस आणि भक्तांचं रक्षण करता करता खूप थकलो रे बाबा. मला कौरव पांडवांचं युद्ध संपतंय न संपतंय. आता म्हटलं निजधामाला निघून जावं, परंतु पुंडलिक रायाच्या भक्तीपोटी या ठिकाणी यावं लागलं आणि या विटेवरती उभं राहावं लागलं. आणि विटेवरती उभं राहिल्यानंतर युगे 28 वर्ष झाले या विटेवरती उभा आहे. मला विश्रांतीची गरज आहे. त्यावेळेस नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्माला सांगावं, भगवंता तुम्हाला विश्रांतीच घ्यायची आहे ना. ती विश्रांतीची जागा म्हणजे नमा म्हणे देवा, नमा म्हणे नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला सांगावं, भगवंता तुम्हाला जर का विश्रांतीची घ्यायची आहे ना, ती विश्रांतीची जागा मग आळंदी क्षेत्र. नामा म्हणे देवा सदा तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. आणि मग मात्र माझ्या पांडुरंग परमात्म्यानं काय करावं, अरे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार धारण करावा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार धारण करावा. लोपले ज्ञानरंगी कोणी अवतार पांडुरंग आरती ज्ञानरागा पांडुरंग परमात्म्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार धारण करावा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार कुणाचा आहे? पांडुरंग परमात्म्याचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अवतार पांडुरंग परमात्म्यानं धारण करावा. संतांचा अवतार धारण करावा. कशासाठी? तुम्हा आम्हा सर्वांच्या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा
पांडुरंग परमात्म्याने संतांचा अवतार धारण केला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा अवतार धारण करा. आणि आता मात्र तुकोबारायांच्या लक्षात आलं पांडुरंग परमात्माचा अवतार हा संतांचा अवतार आहे. मग भगवंता देशील तरी पाहे पांडुरंगा, भगवान मी मागेल परंतु तुला द्यावं लागेल. आणि मग मात्र तुकोबाराया पांडुरंग परमात्म्याकडे दुसरी मागणी जी करतात त्याचं वर्णन तुकोबाराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. संतास निरावी हे श्रीमद